आज आपण ऐकणार आहोत एक मनोरंजक कथा जी आपल्याला शिकवते व आनंदही देते. जिचं नाव आहे संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शन करणारे आणि भाग्य निर्माण करणारे एक प्रभावी दंतकथा. संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. तुडुंब भरलेल्या कोर्टरूमच्या मध्यभागी तो एकदम कोसळला. तो होता एक नामांकित कायदेपंडित, शहरातल्या महान वकिलांपैकी एक. तो जसा त्याच्या 3,000 इटालियन डॉलर्सच्या सुटांसाठी प्रसिद्ध होता, तसा वकिली पेशातल्या त्याच्या अनेक यशांसाठीही प्रसिद्ध होता. मी समोर जे दृश्य पाहत होतो, तिथे तसाच अविश्वासाने जमिनीला खिळून उभा राहिलो. इतका मोठा वकील ज्युलियन मॅन्टल एखाद्या निष्क्रिय लहान बालकासारखा जमिनीवर थरथरत आणि पक्षाघात झाल्यासारखा तडफडत होता. आणि त्याचे सर्वांग घामाने डबडबले होते. सगळे चित्र संथ गतीने पुढे सरकल्यासारखे वाटले. अरे देवा, ज्युलियन संकटात आहे. सर्वांचे लक्ष वेधावे म्हणून विरोधी पक्षाची वकील जोरात किंचाळली. न्यायाधीशाचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला आणि तिने तिच्या जवळच्या इमर्जन्सी फोनमध्ये काहीतरी सूचना दिल्या. मी तर ह्या आकस्मिक संकटाने भांबावून तिथेच उभा राहिलो. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. ज्युलियन, ज्युलियन, माझ्या मित्रा, मरू नकोस. तुझे या जगातले अशा रीतीने जाणे फार लवकर होते आहे. कोर्टातला बेलीफ जो इतका वेळ शिक्षा केल्यासारखा उभा होता, तो चटकन वाकला आणि त्याने ज्युलियनला कृत्रिम श्वासोच्छवास द्यायला सुरुवात केली. विरोधी पक्षाची वकील त्याच्या चेहऱ्यावर वाकली तेव्हा तिच्या सोनेरी कुरळ्या केसांच्या बटा त्याच्या लालबुंद चेहऱ्यावर विसावल्या होत्या. ती काहीतरी त्याला सांगत होती, पण ज्युलियन काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. ज्युलियनला मी गेल्या 17 वर्षांपासून ओळखत होतो. तरुणपणी मला जेव्हा ज्युलियनच्या पार्टनरने समर ट्रेनी म्हणून कामावर घेतले, तेव्हा आम्ही प्रथम भेटलो होतो. ज्युलियन अतिशय हुशार, तडफदार, रुबाबदार आणि धाडसी होता. तो त्यांच्या फर्मचा उगवता तारा होता. तो फार मोठमोठी स्वप्न उराशी बाळगून होता. मला तो दिवस अजूनही आठवतो जेव्हा काही कामानिमित्त मी उशिरापर्यंत थांबलो होतो आणि पहिल्यांदाच त्याच्या कॅबिनमध्ये गेलो होतो. रिगल ऑफिसच्या कोपऱ्यात त्याची कॅबिन होती. त्याच्या भव्य टेबलावर विस्टन चर्चिलची काही अर्थपूर्ण वाक्य एका फ्रेममध्ये लिहिलेली होती. मला खात्री आहे की माझे भवितव्य घडवण्यात मी यशस्वी होईन. जे माझे कार्य मी हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. त्यासाठी घ्यावा लागणारा त्रास किंवा कळा सोसण्याची सहनशक्ती माझ्यात आहे. जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, तोवर यशस्वी मला नाकारू शकत नाही. ज्युलियन अगदी ह्याप्रमाणेच वागत होता. दिवसाचे 18-18 तास तो यश मिळवण्यासाठी अतिशय कष्ट करायचा. मी असे ऐकले होते की त्याचे आजोबा एक प्रसिद्ध सिनेटर होते. वडील फेडरल कोर्टात न्यायाधीश होते. ह्या पार्श्वभूमीवर ज्युलियन लहानपणापासून अगदी श्रीमंतीत वाढला. साहजिकच सर्वांच्या त्याच्याबद्दलच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. एक मात्र होते की तो अतिशय जिद्दीचा होता. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करत होता आणि करवून घेतही होता. ज्युलियनचे कोर्टरूममधील नाट्यपूर्ण संभाषण आणि त्याच्या डावपेशांनी रोजच्या वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरत असत. त्याच्या भोवती कायम बड्या लोकांचा घोळका असे. श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना जेव्हा काही अडचणी येत तेव्हा ते हमखास त्याच्याकडेच धाव घेत. कोर्टाबाहेरील जीवनातही तो बराच शौकीन होता. पुष्कळदा रात्री उशिरापर्यंत शहरातल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तो एखाद्या सुंदर फॅशनेबल मॉडेल बरोबर मद्यपीत बसलेला दिसे. ज्युलियनने त्याच्या एका अतिशय महत्त्वपूर्ण खुनाच्या केसमध्ये माझी मदतनीस म्हणून निवड त्या वर्षी कशी काय केली कोण जाणे. कारण मी जरी हॉवर्ड लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली असली तरी मी काही त्यांच्या फर्मचा खूप हुशार आणि स्मार्ट मदतनीस नव्हतो. माझी आणि त्याची कुठेच बरोबरी नव्हती. माझे घराणे त्याच्यासारखे काही उच्च वर्गातले नव्हते. समुद्रावर काही वर्ष नोकरी केल्यावर माझे वडील एका खासगी बँकेत साधे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि माझी आई झोपडपट्टीत गुंड लोकांच्या वस्तीत लहानाची मोठी झाली.
जुलियन सारखा मी हुशारही नव्हतो आणि श्रीमंतही नव्हतो. माझे दुसरे सहकारी त्याच्या हाताखाली काम करण्यास उत्सुक असतानाही त्याने माझी निवड केली. ती केस होती एका बिझनेस एक्झिक्युटिव्हची. त्याच्यावर आपल्या बायकोचा निर्घुणपणे खून केल्याचा आरोप होता. अर्थातच ती केस आम्ही जिंकली. त्या केसमध्ये मी बरेच काही शिकलो. काहीही घडलेले नसताना बऱ्यापैकी संशय कसा निर्माण करायचा इत्यादी बारकावे मी त्याच्याकडून शिकलो. हा कायदेपंडित ही केस कशी चालवतो हे त्याच्या हाताखाली काम करून जवळून पाहायला मिळणे ही दुर्मिळ संधी मला मिळाली होती आणि त्या संधीचे मी पुरेपूर सोने केले. जुलियनच्या आग्रहावरून मी त्या फर्ममध्ये कायम राहिलो आणि आमची मैत्री तिथेच वाढली. जुलियनच्या हाताखाली काम करणे ही साधी बाब नव्हती. कधी कधी मी खूप वैतागायचो. पुष्कळदा रात्री उशिरापर्यंत थांबायला लावून तो माझी खूप खरडपट्टी काढायचा. अर्थात त्याच्या कामाची ती पद्धतच होती. तो अतिशय शिस्तप्रिय होता, पण ह्या कडक कवच्या मागे एक मृदू मनही होते. तो त्याच्या माणसांची खूप काळजी घ्यायचा. कितीही कामात असला तरीही माझ्या बायकोची, जेनीची चौकशी करायचा. घरच्यांचीही चौकशी करायचा. जेव्हा त्याला कळले की मी पैशांअभावी कॉलेजची फी भरू शकत नाही, तेव्हा त्याने माझ्यासाठी शब्द टाकून स्कॉलरशिपही मिळवून दिली. मित्रांकडे त्याने कधीही दुर्लक्ष केले नाही. तो अगदी झपाटल्यासारखा काम करायचा. त्याचा त्रास त्याच्या हाताखालच्या लोकांना होत असे. त्याच्या कामाचा झपाटाच खूप होता. पहिल्यांदा फर्मच्या भल्यासाठी, फर्मचे नाव मोठं करण्यासाठी तो परिश्रम करतच राहिला. दरवर्षी हेच घोकत राहिला की ही केस झाली की 1 महिन्याची सुट्टी घ्यायची, आराम करायचा. पण सुट्टी घेणे त्याला कधी जमलेच नाही. अशीच वर्षामागून वर्षे गेली. त्याची प्रसिद्धी वाढली, अनुभव वाढला, कामाचा पसारा वाढला, अधिकाधिक केसेस यायला लागल्या, अगदी मोठ्या आणि आव्हानात्मक. आणि मग जुलियन काम करतच राहिला. अधिक श्रम, अजून जास्त पैसा, जास्त प्रसिद्धी, नाव, कीर्ती आणि यश या सर्वांबद्दलची त्याची भूक वाढतच गेली. अगदी अल्प काळातच त्याच्याकडे सर्व काही आले. एक अतिशय यशस्वी आणि महत्वाकांक्षी व्यवसाय, 7 आकडी उत्पन्न, चांगल्या पॉश आणि बड्या लोकांच्या वस्तीत एक अवाढव्य सुंदर बंगला, स्वतःचे एक खाजगी जेट, एका सुंदर बेटावर निवांत वेळ घालवण्यासाठी दुसरा एक बंगला आणि त्याची आवडती लाल चुटक रंगाची चकाकती फेरारी, जी त्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये दिमाखात उभी असायची. जरी यश मिळत गेले तरी नियती काहीतरी वेगळीच सुचवत होती. मी त्याच्याबरोबर कायम असल्यामुळे काहीतरी विपरीत घडणार असल्याचे संकेत मला मिळत होते. कामाचा पसारा वाढतच होता. एका मोठ्या केसचा निकाल लागला की दुसरी त्याहून मोठी तयारच असायची. प्रत्येक केसची कितीही पूर्वतयारी केली तरी जुलियनचे समाधान होत नव्हते. न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला तर, आपली तयारी कमी पडली तर, एखादी नवीन घडलेली घटना जर आपल्याला माहीत नसली तर सर्वांसमोर आपल्यावर आश्चर्यचकित व्हायची वेळ येईल. मग आम्ही अजून कसून तयारी करायचो. आम्ही दोघे जसे काही घड्याळाचे गुलाम असल्यासारखे ऑफिसच्या त्या 64व्या मजल्यावर काम करीत बसायचो. आणि त्यावेळेला सगळेजण आपल्या कुटुंबासमवेत आपापल्या घरी असायचे. जुलियन बरोबर मी जसा जसा जास्त वेळ घालवला तसे तसे माझे लक्षात आले की तो कामाच्या गर्दीत किती खोल रुतत चालला आहे. तो कायम असमाधानी असायचा. इतके काम करायचा की ह्या कामातच आपण एक दिवस संपून जावे असे त्याला वाटत होते. परिणामी त्याचे कौटुंबिक स्वास्थ्यही त्याने बिघडले. वडिलांशी त्याने बोलणे बंद केले. त्याचे लग्नही अयशस्वी ठरले. जरी त्याच्याकडे सर्व ऐहिक सुख होती तरीही तो ज्या सुखाच्या शोधात होता ते सुख त्याला मिळालेच नाही. 53 वर्षाचा जुलियन अगदी 70तल्या म्हाताऱ्यासारखा दिसायचा. चेहऱ्यावर सगळीकडे सुरकुत्या, अतिशय तणावपूर्ण दैनंदिन आयुष्य ह्यामुळे तो फारच म्हातारा दिसायला लागला. उंची सिगार, उंची मद्याची पेल्यावर पेले रिचवल्यामुळे आणि रात्री उशिरा महागड्या फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये जेवणे ह्या त्याच्या जीवन पद्धतीमुळे तो फारच स्थूल झाला होता. सारखा आजारी असायचा, थकून जायचा. त्याच्या आयुष्यातला सगळा आनंद आणि हास्यच नाहीसे झाले होते. एकेकाळचे त्याचे खळाळत्या उत्साहाचे रूपांतर एका भयान उदासीनतेत झाले.
त्याची जगण्याची उमेदच संपली होती. जी कोर्टरूम तो एकेकाळी त्याच्या अतिशय नाट्यपूर्ण संभाषणांनी आणि वादविवादाने गाजवायचा, त्याच कोर्टरूममध्ये आता तो अगदी क्षुल्लक केसेस लढवत होता. विरोधी पक्षाने घेतलेल्या हरकतीवर तो पूर्वी आकर्षकरित्या तासनतास वादविवाद घालायचा. आता मात्र त्याच्या बोलण्यात उपरोधिक कडवटपणा आला होता. खरोखरच जुलियन मधला उत्साहाचा झराच आटला होता. याला कारण फक्त त्याचे धावपळीचे जीवनच नव्हते, तर आणखीही काही खास होते. रोजच्या रटाळ जीवनाला तो कंटाळला होता. रोज तो मला सांगायचा की तो जे काम करतोय त्यात त्याला अजिबात रस वाटत नाही. त्याच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. जुलियन सांगत होता की घरच्यांनी जरी त्याला जबरदस्ती कायदेविषयक अभ्यासासाठी पाठविले, तरी नंतर त्यात त्याला रस वाटायला लागला. खूप अभ्यास करून त्यात तो तरबेज झाला होता. कायद्यातल्या वाटा पळवाटा त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेला आव्हान देत असत. तो नुसताच एक श्रीमंत घरचा मुलगा नव्हता, तर त्याचे स्वतःचे एक अस्तित्व होते, ध्येय होते. दुसऱ्यांना अडचणीत मदत करायची हे ध्येय त्याला आयुष्याची पुढची वाटचाल करायला कारणीभूत झाले. त्याच्या आयुष्यात ही पोकळी निर्माण होण्यास अजून एक कारण होते. मी त्या फर्ममध्ये रुजू होण्याअगोदर त्याच्या आयुष्यात काहीतरी दुर्घटना घडली होती असे जुने लोक सांगत असत. पण काय घडले होते ते मात्र कोणीच सांगत नव्हते. हार्डी नावाचा आमचा एक पार्टनर होता. तो खूप बोलका होता. कोर्टापेक्षा जास्त वेळ तो बारमध्ये गप्पा मारण्यात घालवायचा. त्यालाही मी विचारले, पण त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. त्याला गुप्ततेची शपथ दिली होती. पण ही जी दुर्घटना जुलियनच्या आयुष्यात घडली होती, तीच त्याच्या आयुष्याचा घसरगुंडीला जबाबदार होती. मला त्याला मदत करायची होती, कारण तो माझा नुसता सल्लागारच नव्हता, तर चांगला मित्रही होता. आणि हे सर्व घडले सोमवारी सकाळी भरलेल्या कोर्टरूममध्ये, जिथे तो एकेकाळी खुनाच्या केसेस लढवत होता. तिथेच त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तो एकाएकी कोसळला.